हे बघा, आत्ता मी सिडनीमध्ये आहे, सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये आहे। तर हे व्हिडिओ काढण्याचं कारण काय? व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की इथं सर्व आपले बातम्या यूट्यूब चॅनल वगैरे मी पाहत असतो। भारतातल्या सर्व बातम्या इथं कळत असतात। तर बघा, मी एक यूट्यूब चॅनल पाहिलं, त्या चॅनलचं नाव आहे फॅक्ट मंत्रा। फॅक्ट मंत्रा यूट्यूब चॅनल आहे। त्याच्यावर थंबनेल लावलं होतं, ऑस्ट्रेलियन में भारतीय लोगों को निकालने की तैयारी और हड़कंप, मोदी हैरान, असं हेडलाईन वर थंबनेल लावलं होतं त्याने। तर इथं ऑस्ट्रेलियामध्ये 31/8/25 रोजी सिडनीमध्ये मोर्चा निघाला खरी आहे। कारण काय, भारतातील लोक इथं जास्त आलेले आहेत आणि ते बुद्धिवान लोक। असं नाही, आपल्यासारखे मध्यम लोकसुद्धा वर्क विजावर येतात, कारण इथं फार पगारी आहेत। दिवसाला 10-12 हजार पगार मिळतो एका माणसाला। तर ह्या गोष्टी पगारीचे मी नंतर व्हिडिओ करणार आहे त्याचा, परंतु हे जे त्यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, ऑस्ट्रेलियातनं भारतीय लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया, मोदी हैराण वगैरे म्हणून, तसं काही प्रकार नाही। कारण काय की आपल्या भारतामध्ये सुद्धा मुंबईत बिहार, UP लोक आल्यानंतर मनसेचे आंदोलन झाले। तसे हे देशांतर्गत बाब आहे। काही संघटना इथंही विरोध करतात, कारण का आपण नाही आलो त्यांना मोकळी राहते, म्हणून इथं काही संघटना विरोध करतात भारतीयांना। परंतु 31/8 दिवशी फक्त मेसेज वगैरे मोबाईलवर पडले किंवा धोका होऊ शकतो, सांभाळून राहा वगैरे म्हणून मेसेज पडलेले खरी आहे, परंतु हडकंप वगैरे काही नाही। सुरळीत व्यवहार चालू आहे। भारतीय लोक भरपूर आहेत आणि पगार चांगला आहे आणि इथं जात भेद नाही। इथं जात भेद नाही, तू वरचा मी खालचा, तू त्या इकडं राहतो मी इकडं राहतो, असलं काय नाही। तर इंडियन कोणत्या राज्याचा आहे इथं विचारत नाहीत, इंडियन म्हणतात इथं, फक्त इंडियन। इथं जात गोत नाही। तर फार गुण्या गोविंदना राहतात। तर मी इथं वेस्ट बेंडमध्ये खाली रेल्वे स्टेशनकडे फिरत जातो, तिथं ऑस्ट्रेलियन लोक बसतात, वयस्कर सिनियर सिटीजनचे, त्यांच्यापाशी मी बसत असतो। तर त्यांच्या गाड्यावर ऑस्ट्रेलिया, इटली, इंडिया असं फ्लॅग लावलेले आहेत। तर त्याला विचारलं तर त्यांनी माझ्याशी संभाषण केला। आम्हाला मोडकं तोडकं इंग्रजी येणार, पण ते फास्ट इंग्रजी बोलतात, थोडं थोडं कळालं, परंतु त्यांनी पहिल्यांदा इंडियन फ्लॅगला किंमत देतो, नंतर तुम्हाला देतो असं म्हणत होता। तर ते व्हिडिओ मी काढलेला आहे। तर फॅक्ट मंत्रा हे भारतात बसून हडकंप वगैरे ही भीती दाखवला, त्याबद्दल मी सहमत नाही त्याला। इथं सुरळीत काम चालू आहे, सुरळीत काम चालू आहे। तर असे काही बातम्या देणं योग्य नाही। इंडियाचे लोक सुरक्षित आहेत भारतात, इथलं सरकारही इंडियाच्या लोकांचे पाठीमागे आहे, म्हणजे त्याचा पाठिंबा आहे आपल्याला, असे काय धोक्याचा प्रकार नाही। तर ऑस्ट्रेलियामध्ये ह्याचा अभ्यास करावा। इथं 1-2 वर्ष काढलं तर जीवनभराची कमाई होती। त्यामुळं ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही पोलीस खात्यात काम करून निवृत्त झालो, परंतु आपल्याला असलं ज्ञान नाही। आता मी 3 महिन्याच्या विजा घेऊन ऑस्ट्रेलिया येथे आलो, तेव्हा काही लोकांशी बसण्या उठण्यावरून ओळख झाली आणि नंतर मला समजलं की
इथं पगारी कसे असतात तर बघा, इथं कमीत कमी $22 चालू होतो. म्हणजे ₹60 $22 तासावर, $22. इथं महिन्यावर पगार नाही, तासावर पगार असतो. तर ह्या पद्धतीनं इथं पगारी फार मोठे आहेत. थोडं काटकसर केलं की आपलं जीवनाचं सार्थक होतं आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये यायचं असेल तर थोडं इंग्रजी बोलणं आवश्यक आहे. कारण इथं जरी इंडियाचा माणूस असला तरी तो इंग्रजीच बोलतो, तो हिंदी बोलतो, मराठी बोलतो असं कळत नाही. त्यामुळे थोडंफार इंग्रजी यायला पाहिजे. तर ऑस्ट्रेलियामध्ये जर आला तर जीवनाचं कल्याण होतो. भारतीयांना इंडियन लोकांना फार प्रेम देतात. इंडियन लोकांना फार प्रेम देतात. मी आता ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये बसलो. इथं दोस्त झालेत. तेव्हा इंडियाचे फ्लॅग, ऑस्ट्रेलिया फ्लॅग लावलेत. बघा किती प्रेम आहे इंडियावर. आय लव्ह इंडिया. मला बसायचं ठिकाण आहे इथं. दररोज गाठ पडतात. फार क्विट माणूस आहे, क्विट. Very nice man. Beautiful man. Very nice. बघा किती कौतुक करतंय. इंडिया फ्लॅग लावून इंडियाच्या फ्लॅगला किंमत येते. 1 नंबर इंडिया फ्लॅग. In the flag. हां, 2 नंबर इंडियन मॅन्स. Good. हां, 2 नंबरला आपण, 1 नंबरला फ्लॅगला किंमत देतात म्हणतात ते. I like India. Look. स्पीक. I like India. Good people. Good people. Look here. I like. Very nice. But first I respect to this one first. This. The second of the people. First of the flower.